नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या निफ्टी अनालिसिस मध्ये। तर आता आपण निफ्टीचं अनालिसिस करणार आहोत। 9:30 होऊन गेलेले आहेत। आपल्याला काय बघायचं तर सगळ्यात पहिले शिफ्टिंग मध्ये जायचं। शिफ्टिंग मध्ये तर मला सपोर्ट साइडला शिफ्टिंग दिसते, शिफ्टेड फ्रॉम टॉप 24,000 वरनं 23,900 ला 9:24 म्हणजे सपोर्ट साइड मध्ये बेरिश प्रेशर आहे। 24,000 वरनं तो खाली शिफ्ट झाला 23,900 ला। ठीक आहे, तर सपोर्ट साइड मधनं बेरिश प्रेशर आहे। रेजिस्टन्स साइडला येऊया तर रेजिस्टन्स मला कुठे दिसतोय 24,000 वर। त्याच्यामध्ये काही शिफ्टिंग झाली आहे का तर इथं नो शिफ्टिंग येट दाखवते। काय दाखवते? नो शिफ्टिंग येट। म्हणजेच माझा रेजिस्टन्स 24,000 वर स्ट्रॉंग आहे। कोणामुळे? तर व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंजमुळे। रेजिस्टन्सची काही वीकनेस मला इन्क्रीज खाली दिसत नाहीये। तर मार्केटमध्ये काय काय होऊ शकतं? सपोर्ट मधनं जर बेरिश प्रेशर असेल तर मार्केटचा आज हाय असू शकतो 24,000 आणि सपोर्ट असतो 23,900। सपोर्ट मध्ये जर वीकनेस आली आणि रेजिस्टन्स मध्ये पण जर वीकनेस आली तर मार्केट ब्लड बाथ मध्ये जाऊ शकतं। दुसरं काय होऊ शकतं? दुसरं असं होऊ शकतं सपोर्ट स्ट्रॉंग होऊ शकतो, सपोर्ट रेजिस्टन्स जर प्रेशर नाही करत राहिला तर 23,900च्या सपोर्ट वरनं मार्केट वरती बाउन्स बॅक करू शकतो। मॅक्सिमम मार्केट वरती कुठे जाऊ शकतं? आतापर्यंत साठी 24,000च्या रेजिस्टन्स पर्यंत जाऊ शकतो। त्याच्यावरती अजून काही वीकनेस दिसत नाहीये। ओव्हरऑल डाटा जर चेक केला आपण तर ओव्हरऑल डाटा मध्ये जर बघितलं तर टीव्ही आयटीएम बघितलं तर कॉल साइडला 786 आहे, म्हणजे कॉलची डिमांड जास्त आहे। एलटीपी चेंज कम्पेअर टू पुट साइडला कॉलचा टीव्ही आयटम जास्त आहे। एलटीपी चेंज जर चेक केला तर दोघांचा मायनस आहे, म्हणजे मार्केट फ्लॅट ओपन होऊन खाली किंवा वरती गेलेला आहे, फ्लॅटच आहे। कारण दोघांमध्ये एलटीपी चेंज मायनस झालेला आहे, म्हणजे सुट्टी असल्यामुळे प्रीमियम डीके झालेला आहे। डेल्टा ओवाय चेंज जर चेक केला तर कॉल रायटर 64% आणि पुट रायटर 36%, म्हणजेच कॉल रायटरची ताकद जास्त आहे। डेल्टा जर चेक केला तर कॉलचा जास्त दिसतो कम्पेअर टू पुट नाही, सेम लगभग बरोबर आहे। 8.96 आणि 7.93, म्हणजे व्यवस्थित आहे का प्रॉब्लेम आहे? तुमचा रेजिस्टन्स 24,000 ला, सपोर्ट 23,900 ला। सपोर्ट स्ट्रॉंग झाला, सपोर्ट मधनं परत मार्केट वरती जाऊ शकतं। मार्केटमध्ये बेरिश प्रेशर आहे, तो वर आल्यानंतर पुढचा ट्रेड प्लॅन केला तर बेटर आहे। तर पुढचा ट्रेड कुठून कुठून मी प्लॅन करणार आहे तर 24,000चा रेजिस्टन्स 23,900च्या सपोर्ट वरनं जर मार्केट 23,900च्या रेजिस्टन्सला गेला आणि रेजिस्टन्सची जर प्रेशर खाली येत असेल तर मी परत एक पुढचा प्लॅन करू शकतो। ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पोस्ट मार्केट मध्ये, मार्केट असंच काम केलं की नाही। आणि अजून जर माहिती हवी असेल तुम्हाला तर आपलं लाईव्ह चालू आहे 9:30 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत। ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती जावा आणि तिथे लाईव्हला आमच्या सोबत जोडू शकता। धन्यवाद।